ठाण्यामध्ये सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे। गॅस एजन्सीवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करणार निरीक्षक एजन्सीना भेट देऊन सिलेंडरचा साठा आणि विक्रीची पाहणी करणार आहेत। ठाण्यातही गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत। गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। काळा बाजार आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। निरीक्षकांकडून दररोज एजन्सीजना भेट देत सिलेंडरचा साठा आणि विक्रीची पाहणी करण्यात येणार आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या ठाण्यातील माजीवाडा कापरोडी या परिसरात आहोत। या ठिकाणी भारत गॅस एजन्सी कार्यालय आहे आणि याच ठिकाणी सर्व्हिस देण्याचं काम त्यांच्याकडनं होत असतं। मात्र पाहायला गेल्या 3 ते 4 दिवसापासून ग्राहकांनी गॅस जो सिलेंडर जो आहे तो बुकिंग केलेला आहे, त्यांना मेसेज देखील आलेला आहे। मात्र गॅस न आल्यामुळे थेट आता त्यांना कार्यालयाला गाठायला लागतं। कुठेतरी जो पुरवठा जो आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे।